नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरला आपण मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय ते बघितलं होतं. तर मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय तर व्याख्येच्या स्वरूपात आपण बघितलं होतं. शक्तीच्या इतर स्रोतांपेक्षा भिन्न असलेल्या मानव शक्तीच्या प्रभावी उपयोग आणि नियंत्रणाशी संबंधित असणारी व्यवस्थापनाची शाखा किंवा अवस्था म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन होय. त्यानंतर आपण बघितले होते मानव संसाधनाची वैशिष्ट्ये आपण काही बघितली होती कालच्या लेक्चरलाच. आता पुढचा आपला जो मुद्दा असणार आहे सेकंड पॉइंट तो आहे मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती. मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये नेमकं काय काय समावेशित होतं. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये साधारणतः जर आपण विचार केला तर मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सजीवांचं व्यवस्थापन केलं जातं. सजीवांचं व्यवस्थापन म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजेच काय तर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन. जे एम्प्लॉई आपल्याकडे काम करतात, जी लोक मनुष्यबळ आपल्याकडे काम करत आहेत, त्या सर्व मनुष्यबळाचं नियंत्रण, नियोजन, त्यांचं संघटन, त्यांचा समन्वय, त्यांचा त्यांच्या नियुक्तीपासून त्यांच्या निवृत्तीपर्यंतची सगळी कार्य म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन. मग या मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती जर आपण विचारात घेतली तर त्याच्यामध्ये सजीवांचं व्यवस्थापन केलं जातं. याच्यामध्ये निर्जीव घटकांचा समावेश होतो का तर निर्जीव घटकांचा समावेश होत नाही. साधारणतः मालक असेल, व्यवस्थापक असेल, कर्मचारी असतील, इव्हन मजूर असतील, कोणत्याही स्तरावर काम करणारा व्यक्ती त्याचंच फक्त इथे व्यवस्थापन केलं जातं. इथे ना पैशाचं व्यवस्थापन केलं जातं ना सामग्रीचं व्यवस्थापन केलं जातं. इथे फक्त लोक काम करणारे लोक म्हणजेच याच्यामध्ये फक्त आणि फक्त कुणाचा समावेश होतो तर सजीव घटकांचा यामध्ये समावेश होतो. दुसरं आहे हे जे मानव संसाधन व्यवस्थापन आहे ते एक सर्वसमावेशक कार्य आहे. सर्वसमावेशक कार्य म्हणजे काय तर आपण बघितलं की मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये व्यक्तीचा समावेश होतो, लोकांचा समावेश होतो आणि लोकांच्या विना एखादं कार्य तुम्ही व्यवसायात करू शकतात का तुमच्या बिझनेसमध्ये नाही करू शकत. जरी तुम्ही मशीन आणली तरी ती मशीन ऑपरेट करायला व्यक्तीच लागणार आहे. तुम्ही फिनान्स मॅनेजमेंटचा विचार केला, तुम्ही मार्केट मॅनेजमेंटचा विचार केला, तुम्ही आपण म्हणू सामग्री व्यवस्थापनाचा विचार केला किंवा कोणत्याही इतर व्यवस्थापनाची कोणतीही शाखा घेतली तर ती शाखा मानव संसाधन व्यवस्थापनाच्या मदतीशिवाय चालू शकत नाही. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापन ही एक सर्वसमावेशक किंवा व्यापक क्षेत्र, त्याला व्यापक कार्य आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर मानव संसाधन व्यवस्थापनाची महत्वाची व्याप्ती म्हणजे त्याच्यामध्ये सातत्यता असते. तुम्ही जर म्हणाल मानव संसाधन व्यवस्थापन आज सुरू आहे, आज मी केलं, महिन्याभराने कर्मचाऱ्यांना काम कसं करायचं त्याची सवय लागली आणि त्यानंतर जर आपण मानव संसाधन व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं नाही तर चालेल का नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, जितके लोक काम करतात त्यांचे स्वभाव गुण वेगवेगळे असतात, काम करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाची प्रक्रिया ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आज 5 लोकांची भरती झाली तर पुढच्या वर्षी अजून 10 लोकांची भरती व्यवसायामध्ये करावी लागणार आहे. आज आपण प्रशिक्षण त्यांना दिलं तर उद्या पण प्रशिक्षण त्यांना द्यावं लागणार आहे. म्हणून सातत्य हा त्याच्यातला ती व्याप्ती त्याची आहे. नंतर मानव संसाधन व्यवस्थापनेमध्ये कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. कुणाची कार्यक्षमता? कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता. त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर केला जातो. पुरेपूर वापर केला जातो, अति वापर केला जात नाही. जसं आपण म्हणतो की कामगार नियमन कायदा आहे, त्या कायद्यानुसार ठरवून दिले आहे की कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावं तर मॅक्स 8 आवर्स ते काम करू शकतात. 8 तासाच्या वर त्यांनी जर काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम आपल्याला द्यावा लागतो. त्यांना बोनस आवर्स मध्ये काम केल्यामुळे त्यांना डबल पेमेंट आपल्याला द्यावं लागतं. 8 तास जे काम करत आहेत त्या 8 तासात ते खरंच 8 तासाचं काम करत आहेत किंवा नाही ह्याच्यावर लक्ष मानव संसाधन व्यवस्थापकाचं असतं. म्हणजे योग्य व्यक्तीने चांगलं काम त्या ठरवलेल्या वेळात करावं यासाठी कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर यामध्ये केला जातो. नंतर यामध्ये सहकार्य प्राप्त केलं जातं. कुणाचं सहकार्य? काम करवून घेणाऱ्यांचं आणि काम करणाऱ्यांचं. काम करवून घेणारे कोण आहेत? मालक वर्ग. काम करणारे कोण आहेत? कर्मचारी वर्ग. या दोघांकडनं सहकार्य प्राप्त करण्याचं कार्य मानव संसाधन व्यवस्थापकाचं आहे. जर या लोकांनी, या घटकांनी सहकार्य केलं नाही तर चांगल्या पद्धतीने व्यवसायाचं कार्य
सुरळीत चालणार नाही. मग सहकार्य मिळवण्यासाठी काय केलं जातं, तुम्ही जर त्यांना प्रत्येक वेळेस फक्त काम आणि काम सांगितलं तर ते तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुम्ही त्यांच्या हिताचा विचार केला, त्यांच्या तब्येतीचा विचार केला, त्यांना दिल्या गेलेल्या सेवा सुविधांचा जर तुम्ही विचार केला, तर ते कोणत्याही गोष्टीला सहकार्य करायला तुम्हाला प्रत्येक वेळेस तयार असतात. म्हणून प्रवृत्तीनुसार, प्रकृतीनुसार, वेळेनुसार त्या लोकांना सहकार्य करणं आणि त्यांच्याकडनं सहकार्य प्राप्त करून घेणं, या साधारणतः त्याची व्याप्ती आहे. त्यानंतर आहे व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तणुकीचा अभ्यास. मानव संसाधन व्यवस्थापनात साधारणतः व्यक्तिगत वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत म्हणजे माझ्याकडे येणारा कर्मचारी एकटा व्यक्तिगतरित्या काय काम करतो, कसं काम करतो, त्याचं वर्तणूक कशी असते, तो एकटा असताना कसं काम करतो, प्लस तो समूहामध्ये म्हणजेच ग्रुपमध्ये जेव्हा तो काम करतो, तेव्हा तो कसं काम करतो, या साधारणतः याच्यावर पण मानव संसाधन व्यवस्थापकांचं लक्ष असतं. व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तणुकीचा अभ्यास. बऱ्याचदा बघा घरात आपण कसे वागतो, तसेच आपण कॉलेजला आल्यावर वागतो का? मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये तुम्ही जसं वागता तसं क्लासरूम मध्ये त्या घोळक्यामध्ये वागतात का? नाही. कारण व्यक्तिगत आपली वागणूक, वर्तणूक आणि समूहामध्ये गेल्यानंतर वर्तणूक खूप वेगळी असते. घरी म्हटलं जातं हा खूप आगाऊ आहे आणि त्या विद्यार्थ्याला जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षक म्हणतात की हा खूप गुणी मुलगा आहे. वर्तणुकीचा प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणचा फरक असतो. या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत वर्तणुकीचा, त्याचप्रमाणे जे तेव्हा ग्रुपमध्ये काम करतात त्या ग्रुप त्यांच्या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. तदनंतर सहकार्य हा पॉइंट रिपीट झालाय. त्यानंतर विस्तृत कार्य आहे. मानव संसाधन व्यवस्थापन हे एक विस्तृत कार्य आहे. तुम्ही म्हणाल मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे फक्त कर्मचाऱ्यांची भरती का? नाही. तर कर्मचाऱ्यांची भरती करणं, त्यांची नियुक्ती करणे, त्यांना कामाचं वाटप करणं, त्यांना ते काम करण्यासाठी प्रशिक्षण देणं, त्यांना ते काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवणं, नंतर मालकाचे त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या काय अडचणी असतील त्या सोडवणं, त्यांचा विकास घडवून आणणं, त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करणं, त्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, अशा एक ना अनेक कार्यांचा समावेश या मानव संसाधन व्यवस्थापनात होतो. म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती फार मोठी आहे, फार जास्त आहे. म्हणून ते एक विस्तृत कार्य आहे. त्यानंतर शेवटची त्याची व्याप्ती आहे की मानव संसाधन व्यवस्थापन हे फक्त व्यावसायिक संस्थांमध्येच असतं का? तर नाही. अव्यावसायिक संस्थांमध्ये सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. आता अव्यावसायिक संस्था म्हणजे काय? व्यावसायिक संस्था म्हणजे काय? जिथे नफा मिळतो आपल्याला, है ना. मी माझा एखादा इंडस्ट्री टाकली, व्यापार टाकला, बिझनेस टाकला, तर तिथून मला नफा मिळणार आहे म्हणून ती माझी व्यावसायिक संस्था आहे. अव्यावसायिक संस्था कोणत्या असतात साधारणतः? अव्यावसायिक संस्थांमध्ये मग लष्करी संस्था असतात, आपलं काही सामाजिक संस्था असतात, काही सामाजिक कार्य करणाऱ्या यंत्रणा असतात, काही सोसायटीज असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. मग इथे मानव संसाधन व्यवस्थापन करण्याची गरज नाही का? नाही आहे. प्रत्येक व्यावसायिक संस्थेमध्ये, अव्यावसायिक संस्थेमध्ये मानवच काम करायला आहे, व्यक्तीच काम करतो ना. आणि या व्यक्तींना जर मॅनेज करायचं असेल, या व्यक्तींकडनं जर चांगलं काम करून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. म्हणून व्यावसायिक संस्था असो, अव्यावसायिक संस्था असो, शैक्षणिक संस्था असो, सरकारी यंत्रणा असो, लष्कर असो, सामाजिक संस्था असो, सगळ्या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनाची गरज असते. मग तुम्हाला व्याप्ती लक्षात आली? हे सजीवांचं व्यवस्थापन आहे. सजीवांचं का? तर कारण एकमेव जो सजीव घटक आहे त्याचाच अभ्यास याच्यामध्ये केला जातो, त्याचंच नियोजन, त्याचंच नियंत्रण, त्याचंच व्यवस्थापन, त्यालाच मार्गदर्शन, त्यालाच प्रशिक्षण इथं दिलं जातं. नंतर मानव संसाधन व्यवस्थापन हे एक सर्वसमावेशक कार्य आहे. इतर ज्या व्यवस्थापनाच्या शाखा आहेत, मी सांगितलं आधी पण, जसं आर्थिक असेल, बाजारपेठ असेल, विपणन असेल, या ज्या व्यवस्थापनाच्या सामग्री असेल, शाखा आहेत, त्या सगळ्या शाखा जर सुरळीत चालवायच्या असतील तर आपल्याला मानव संसाधन व्यवस्थापन सुरळीत चाललं पाहिजे. म्हणून ते एक सर्वसमावेशक आहे. मानव संसाधन व्यवस्थापन हे एक सातत्यानं चालणारं आहे. नंतर याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा, मानवाच्या कार्यक्षमतेचा, मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. सहकार्य केलं जातं आणि सहकार्य मिळवलं जातं. यामध्ये व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. हे खूप विस्तृत कार्य आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तीच्या भरतीपासून तर त्याच्या निवृत्तीपर्यंतच्या कार्यांचा समावेश केला जातो. नंतर अव्यावसायिक संस्थांमध्ये सुद्धा
मानव संसाधन व्यवस्थापन असतं किंवा त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. पुन्हा आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. दुसरा मुद्दा व्याप्तीचा आपला या ठिकाणी संपलेला आहे. तिसरा जो आपला पार्ट आहे किंवा पॉइंट आहे तो आहे मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे. कशासाठी मानव संसाधन व्यवस्थापन? काय त्याचे ऑब्जेक्टिव्हज आहेत? का गरज असेल मानव संसाधन व्यवस्थापनाची प्रत्येक व्यवसायामध्ये? तर त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे मानव संसाधनाचा योग्य उपयोग करून घेणं. आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, जितकी लोक कामाला येतात तेवढी सगळीची सगळं मनापासून काम करतात का? की काही लोक पाट्या टाकणारे असतात. तुम्हाला पाट्या टाकणारा अर्थ माहितीये? फक्त यायचं, बसायचं, काम करायचं नाही. काहीतरी कारण सांगायचे, आज माझी तब्येतच खराब आहे आणि मला आज काम करणंच जमणार नाही. मला आज घरी उशीरच झाला, ट्रॅफिक जॅम होता. असे पण असतात आणि काही लोक घरची कामं सोडून पहिले ते काम करून घ्यावं, व्यवसाय माझ्याकडे जी जबाबदारी सोपवली आहे ती करणं, असं काही जणांचा स्वभाव असतो. तर अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या लोकांकडनं योग्य काम करून घेणं, त्यांचा जास्तीत जास्त नाही म्हणणार मी. जास्तीत जास्त म्हणजे 8 तासाचं काम आहे तर तुम्ही 10 तासाचं करावं असं म्हणणार नाही मी. पण योग्य उपयोग करून घ्यावा. त्यांना जे आपण मानधन देत आहोत, त्यांना जो आपण पगार देत आहोत, त्याचा योग्य तो उपयोग करून घेणं मानव संसाधन व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. जर मानव संसाधन नसेल तर लोक येतील, काम करतील तर करतील, नाही तर नाही करतील, चालले जाणार. फुकट पगार त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. म्हणून पहिलं उद्दिष्ट आहे मानव संसाधनाचा, म्हणजेच तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमतेचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या कार्याचा योग्य तो उपयोग करून घेणं. पुढचं आहे कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावणं. मनोबल म्हणजे तुमची इच्छाशक्ती, तुमचं मोराल, तुमचा काम करण्याची इच्छा, तुमची प्रवृत्ती, मी हे करू शकतो याबद्दलचा तुमचा विश्वास, त्याला आपण मनोबल म्हणतो. बऱ्याच कर्मचाऱ्यांना काम करता येतं, पण त्यांना ते माहिती नसतं की मला हे काम जमतं. मग मानव संसाधन व्यवस्थापनाचं काम काय आहे? त्या व्यक्तींना ते सांगणं, की तुम्ही हे करू शकताय, तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकताय, तुम्हाला ते जमतं आहे. आणि कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेताना त्यांचं जर मनोबल उंचावलं, तर ते चांगल्या पद्धतीनं त्यांची सुद्धा कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता वाढली तर उत्पादकता सुद्धा वाढते. जेवढं तुम्ही मन लावून काम कराल ना, तेवढं तुमचं चांगलं काम होतं आणि चांगलं काम झालं, तर तुमची उत्पादकता वाढते, क्वालिटी वाढते, क्वांटिटी सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढते. म्हणून त्याचं उद्दिष्टच आहे, की काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावलं पाहिजे. त्यांचं काम करतानाचं मनोबल उंचावणं. नंतर पुढचा पॉइंट आहे, प्रभावी संघटन रचना निर्माण करणं. संघटन रचना म्हणजे काय? आपल्या एस-वाय बी-कॉमला झालेलं आहे. संघटन रचना म्हणजे काय? काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची साखळी. कोणत्या ग्रुपमध्ये कोण काम करणार आहे? कोणतं काम कोण करणार आहे? कोणत्या वेळेला करणार आहे? कोणतं काम झाल्यावर पुढे कोणत्या स्टेपला कधी जाणार आहे? कोणत्या व्यक्तींची साखळी असणार आहे? कोण अधिकारी असणार आहे? कोण कर्मचारी असणार आहे? त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गनायझेशन किंवा संघटन रचना, त्याचं स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. तर ती प्रभावी संघटन रचना निर्माण करण्याचं कार्य कोण करतं? तर मानव संसाधन व्यवस्थापन करतं. मानव संसाधन व्यवस्थापनाचं उद्दिष्टच आहे, की आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांचं प्रभावी संघटन झालं पाहिजे. ते जे स्ट्रक्चर आहे ते इतकं प्रभावी असलं पाहिजे, की इतर संस्थांनी सुद्धा आपल्या व्यवसायाचा हेवा केला पाहिजे. यांच्याकडे इतकी मॅनपॉवर आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते. हे मानव संसाधन व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे अनुकूल वातावरणाची निर्मिती करणं. अनुकूल वातावरण म्हणजे चांगलं वातावरण, जिथे कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी उत्साह वाटेल. तिथली परिस्थितीच अशी निर्माण करायची, की मला माझं काम करताना चांगलं वाटलं पाहिजे, चांगल्या मनाने मी काम केलं पाहिजे. तुम्हाला जर सातत्याने कुणी छळत असेल कामाच्या ठिकाणी, तर तुमचं मन लागतं का? काम करण्यासाठी नाही लागत. आपलं मन केव्हा लागतं? जेव्हा तिथे सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध असतील, तिथले आपल्या सोबत असणारे आपले बॉस आपल्याशी चांगल्या पद्धतीने बोलत असतील, काम समजावून सांगत असतील, चुकलं तरी ते कसं करावं या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करत असतील. यालाच काय म्हटलं जातं? अनुकूल, चांगलं वातावरण. तिथलं जे ॲटमॉस्फिअर असेल, तिथलं जे लोकांचं बिहेवियर असेल, ते सगळं जर चांगलं असेल, तर तुम्ही चांगलं काम करतात. म्हणून मानव संसाधन व्यवस्थापनाचं उद्दिष्टच आहे, की असं अनुकूल वातावरण कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी त्या ठिकाणी निर्माण करून देणं. त्यानंतर समन्वय प्रस्थापित करणं. समन्वय म्हणजेच आपण काय म्हणतो? एकोपा. काम करताना त्या लोकांमध्ये समन्वय असला पाहिजे. दुराभाव असायला नको. त्यांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष असायला नको.
मी दिलेलं काम मी चांगल्या पद्धतीने करणार आहे, त्याचप्रमाणे हे काम करताना मी इतरांची चांगल्या पद्धतीने मदत घेणार आहे. हा समन्वय प्रस्थापित कोण करून देतं, तर मानव संसाधन व्यवस्थापक ते समन्वय प्रस्थापित करून देत असतं. कर्मचारी आणि सेवायोजक, सेवायोजक म्हणजेच कोण, मालक ज्यांनी कामावर ठेवलेलं आहे, या दोघांमध्ये समन्वय साधणं तितकं सोपं नाही, कारण मालकाला हवं असतं काम आणि कर्मचाऱ्यांना टाळायचं असतं काम. बऱ्याचदा मानव प्रवृत्ती अशी असते. तर काम टाळायचं पण नाही आणि खूप त्यांच्यावर कामाचं ओझं टाकायचं पण नाही. यांच्या मागण्या, त्यांच्या अपेक्षा या सगळ्यांमध्ये जो समन्वय साधणारा व्यक्ती असतो तो असतो मानव संसाधन व्यवस्थापक. म्हणून त्याचं उद्दिष्टच आहे की मानव संसाधन व्यवस्थापकाला या समायोजकामध्ये, मालकामध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करावा लागतो. नंतर पुढचं उद्दिष्ट आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं. प्रशिक्षण कशासाठी गरजेचं आहे, तर कर्मचारी जे काम करत आहे ते अति उत्कृष्ट, अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं ते काम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. बघा, तुम्ही कम्प्युटर चालवतात, पण तुम्ही जर एखादा कम्प्युटरचा कोर्स करून आलात, म्हणजे ट्रेनिंग जर घेऊन आलात, तर अजून चांगल्या पद्धतीने कम्प्युटर तुम्ही वापरतात. तुम्ही आजची पीपीटी बघितली असेल, साधी पीपीटी जर आपण केली तर आपल्याला नेक्स्ट 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 टॅबवर जावं लागतं. मी इथे काय करते, त्याच पेजवरनं डायरेक्ट त्या स्लाइडवर जाते. मी काय केलं, त्याचं थोडंसं ट्रेनिंग घेतलं, म्हणजे माझं काम थोडंसं चांगल्या पद्धतीने तुमच्या पुढे येण्यासाठी. तसं कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं कार्य सुद्धा व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणजेच प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा मानव संसाधन व्यवस्थापन त्या ठिकाणी राबवलं जातं. नंतर रास्त व वाजवी मोबदला देणं. लेक्चर सुरू आहे म्हणा ऑनलाईन, तर रास्त व वाजवी मोबदला देणं हे, सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला, रास्त व वाजवी मोबदला देणं. रास्त म्हणजे योग्य, योग्य काम योग्य मोबदला, वाजवी योग्य तो मोबदला. तो व्यक्ती 2 तास काम करतोय आणि तुम्ही 10 तासाचं त्याला मजुरी देतात का, तर माझा नातेवाईक आहे, माझा ओळखीचा आहे. आणि एखादा व्यक्ती बिचारा 8 तास मनापासून चांगला काम करतोय आणि तुम्ही त्याच्या पगारामध्ये कपात करताय, एखादी वस्तू फुटली म्हणून त्याच्या पगारातून कपात करून घेतायत. असं न होता ज्या व्यक्तीने जितकं काम केलं, ज्या व्यक्तीने जसं काम केलं, त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, त्याने केलेल्या कामानुसार, त्याने दिलेल्या डिव्होशननुसार त्या व्यक्तीला मोबदला देणं गरजेचं असतं. आणि हा मोबदला मानव संसाधन व्यवस्थापक चांगल्या पद्धतीनं अनालिसिस करून त्या व्यक्तीच्या कामाची मोजणी करून देऊ शकतो. म्हणूनच हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे की जे लोक आपल्याकडे काम करतात त्या लोकांना योग्य, रास्त, व्यवस्थित पद्धतीनं मोबदला देणं, म्हणजे त्यांचा पगार असेल, त्यांची मजुरी असेल, त्यांचं ठरलेलं मानधन असेल, जे काही असेल ते रास्त आणि वाजवी त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यानंतर आहे कर्मचाऱ्यांमध्ये बांधिलकी निर्माण करणं. आता बांधिलकी म्हणजे काय ते महत्वाचं आहे की एकमेकांचा, एकमेकांमधील असला विश्वास, त्यांचं प्रेम, त्यांचं स्नेह, त्यांच्याबद्दल एकमेकांमध्ये असलेली आपुलकी, त्याला आपण म्हणू शकतो, त्यांची बांधिलकी आपण त्याला म्हणू शकतो. आता ही बांधिलकी, आपुलकी, प्रेम, निष्ठा, आस्था कशी निर्माण होते, जेव्हा संस्था त्यांच्याशी चांगलं वागेल. तुम्हाला कॉलेज आवडतं का? निश्चित आवडतं. कॉलेज तुमच्यासाठी जर चांगलं काही करत असेल तर तुम्हाला कॉलेज आवडतं. तुम्हाला कॉलेजमधले शिक्षक तुमची बांधिलकी आहे का? केव्हा असेल, जेव्हा कॉलेज तुमच्यासाठी चांगलं काहीतरी करत असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत असाल. म्हणजे त्यांना काय लागतं, तर तुमचा अभ्यास लागतो फक्त. तुम्ही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तिथे यश मिळवलं, तेच लागतं त्यांना. तर ही बांधिलकी केव्हा निर्माण होते, कशी निर्माण होते, तर एकमेकांमध्ये स्नेह, प्रेम, जिव्हाळा, एकमेकांबद्दल चांगले विचार जर असतील तर ती बांधिलकी निर्माण होते. म्हणून संस्था म्हणजेच व्यवसाय, बिझनेस आणि कर्मचारी यांच्यामध्ये बांधिलकी निर्माण करण्याचं उद्दिष्ट मानव संसाधन व्यवस्थापनाचं असतं. मानव संसाधन व्यवस्थापनच ही बांधिलकी निर्माण करू शकते. जर बांधिलकी नसेल तर कर्मचारी वेगळ्या पद्धतीने काम करतात, काम टाळण्याचा प्रयत्न करतात आणि मालक वर्ग त्यांच्याकडनं जास्तीत जास्त काम, पिळवणूक आपण त्याला म्हणतो, करण्याचा प्रयत्न करतात. पण बांधिलकी असेल तर ते एकमेकांना त्रास देण्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी समोर येत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये बांधिलकी निर्माण करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट आहे व्यक्तिगत आणि सांघिक हितात सांगड घालणे. आता तुम्ही म्हणाल व्यक्तिगत हित कोणतं आणि सांघिक हित कोणतं? तर व्यक्तिगत हित हे वेगळं असतं. माझं व्यक्तिगत हित म्हणजे माझं स्वतःला उपयोगी असणारं हित, आणि सांघिक हित मी ज्या समूहामध्ये काम करते त्या समूहाचं हित, त्याला सांघिक हित म्हणतात.
व्यक्तिगत हित, व्यक्तीला वाटतं माझा पगार वाढला पाहिजे, समूहाला पण तेच वाटतं माझा पगार वाढला पाहिजे. सामूहिक हित, व्यक्तिगत हित. मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की मला कमी काम असलं पाहिजे, जास्त पगार असला पाहिजे, व्यक्तिगत हित. पण जर मी संस्थेचा विचार केला, व्यवसायाचा विचार केला, तर त्यांनी कमी वेळ काम करणाऱ्या लोकांना जास्त पगार दिला तर त्यांचं सांघिक हित, त्यांना जो नफा मिळवायचा आहे तो शक्य होईल का? नाही होणार. म्हणून व्यक्तिगत हित आणि सांघिक हित हे जरी वेगवेगळे असले तरी या हितांमध्ये सांगड घालण्याचं उद्दिष्ट मानव संसाधन व्यवस्थापनाचं असतं. म्हणजे व्यक्तिगत हित पण साध्य झाले पाहिजेत आणि सांघिक हित पण साध्य झाले पाहिजेत. हे त्या ठिकाणी आपण फक्त मानव संसाधन व्यवस्थापनामुळे शक्य करू शकतो, ते त्याचं उद्दिष्ट आहे. तर या पद्धतीने आपण मानव संसाधन व्यवस्थापनाचे उद्दिष्ट या ठिकाणी पाहिले. तुम्हाला जर आठवत असेल तर मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्ट काय आहेत? तर मानव संसाधनाचा योग्य उपयोग करणं, कर्मचाऱ्यांच्या मनोबलामध्ये वाढ करणं, एक प्रभावी संघटन रचना निर्माण करणं, कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करून देणं, त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं, जे कर्मचारी आपल्याकडे काम करत आहेत त्यांना प्रशिक्षण देणं, रास्त आणि वाजवी मोबदला देणं, कर्मचाऱ्यांमध्ये बांधिलकी निर्माण करणं, व्यक्तिगत आणि सांघिक हितामध्ये त्या पद्धतीने सांगड घालणं ही मानव संसाधन व्यवस्थापनाची महत्वाची उद्दिष्ट आहेत. यानंतर काही उद्दिष्ट दिलेली आहेत. मात्र अमेरिकेचे एक कर्मचारी व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत, लॉरेन्स ए एप्ले यांनी काही उद्दिष्ट सांगितलेली आहेत. पण त्यांनी 4 मुद्द्यांच्या स्वरूपात काही उद्दिष्ट सांगितले की सेवा उद्देश असतो, व्यक्तिगत उद्देश असतो, सामाजिक उद्देश असतो आणि उत्पादन उद्देश असतो. उत्पादन उद्देश कसा असेल मानव संसाधन व्यवस्थापनाचा की जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी झालं पाहिजे. सामाजिक उद्देश काय असेल तर समाजाचं हित पण त्यामध्ये साध्य केलं पाहिजे. व्यक्तिगत मग मालक असेल, व्यवस्थापक असेल, कर्मचारी असेल, प्रत्येक व्यक्तिगत व्यक्तीचं त्या ठिकाणी पुरेपूर फायदा झाला पाहिजे. तदनंतर सेवा उद्देश म्हणजे आपण म्हणू त्याला सर्व्हिस सेक्टरमध्ये किंवा मी जी सेवा प्रोव्हाइड करत आहे त्याच्यामधून कोणाचं नुकसान होऊ नये, चांगल्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे, हा सेवाभाव त्यामध्ये असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने एप्ले यांनी त्या दृष्टीने व्यवस्थापनाची उद्दिष्ट आपल्या समोर मांडलेली आहेत. त्यानंतर आपण जाऊयात शेवटच्या मुद्द्याकडे, मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य. मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य तुम्हाला SY BComला बऱ्याच अंशी आठवत असतील. मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य, मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य साधारणतः 2 याच्यात विभागली जातात. पहिली आहे व्यवस्थापकीय कार्य, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आपण म्हणूयात, आणि दुसरं आहे संचलनात्मक ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑपरेटिव्ह या 2 माध्यमातून आपण व्यवस्थापनाची कार्य बघणार आहोत. मात्र ती आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी बघणार आहोत. मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्य आपण नेक्स्ट लेक्चरला एकाच ह्याच्यात बघूयात.